हे बघ इकडे घ्या पेढे घ्या. ह्यांका शुगर नाही ना? घ्या. एकच मिळणार हा काका. घ्या. सर घ्या पेढा घ्या. आज आपल्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे. आज आपला गरिबांचा क्लिनिक सुरू झालाय. आपलं नाही, तुमचं. तुमच्या क्लिनिकशी आमच्या या हॉस्पिटलचा काहीही संबंध नाही. अँड येस, उद्या त्या क्लिनिकमध्ये काही गोंधळ झाला, काही घोटाळा झाला तर आमचं हे हॉस्पिटल त्यासाठी जबाबदार राहणार नाही. कळत? सर प्रॉब्लेम कसा आहे? प्रॉब्लेम त्यांना येतो ज्यांचे इंटेन्शन्स वाईट असतात. आम्ही तर निस्वार्थ भावनेने गरीब आणि गरजू लोकांसाठी हे काम करतोय. मग कसा प्रॉब्लेम येईल? जाऊ दे बाळा, तू नको काळजी करूस. ही निगेटिव्हिटी आपल्या आसपास नकोच. आपण चांगल्या मनाने करतो की नाही सगळं, मग रवळण्यात आपली नक्की साथ देणार. बाबा तरी आपल्या सावध राहू खोया. नाही पण माझी बयो माझ्यासोबत असताना मला कसलंच टेन्शन नाही. बरं मी इलेस. अरे सरस्वती, ये ये ये. 100 वर्ष आयुष्य. मी आत्ताच तुला फोन करायचा विचार करत होतो. खरं सांगू, तू ना ग्रेट आहेस. म्हणजे जे तू ठरवतेस ना ते तू पूर्ण करतेसच. म्हणजे आजचंच उदाहरण बघ ना, त्या गुंडांना तू ज्या प्रकारे कन्व्हिन्स केलंस ना, खरंच तुझ्यासारखं कोणालाच जमलं नसतं. तुझ्यात ना एक वेगळीच जादू आहे. जादू बिदू काय नाही हो सर. माझी आई नेहमी म्हणता, लाथांपेक्षा बातांनी काम होता. आणि वाईट माणसाक प्रेमाने समजवलं ना की आपण समजतं. आणि मी त्याच केला. खरंय तुझं. सर एक बोलायचा होता. सर ते गुंड स्वतःहून इले असतील की त्यांना कोणी पाठवला असा तो? खरं सांगायचं झालं तर मलाही नाही सांगता येते. सर आपल्याकडनं जरा सावध राहू खोया. म्हणजे चांगल्या कामात पण अडथळे घालणारे खूप असतात. तुमका आठवता आपण क्लिनिक साठी गाळा बघू गेलेलो तेव्हा पण थय अडवलं आपल्या. खरंय तुझं म्हणणं. आपल्याला या सगळ्या बाबतीत खूपच सावध राहायला लागेल. नाही पण टेन्शनचं काहीच कारण नाही. आपल्याकडे सरस्वती भारती आहे ना. काय सर तुम्ही फिरकी घेतास ना माझी? नाही ग, मी अगदी मनापासून बोलतो खरंच. बरं चला मी निघतंय, नाहीतर हरभऱ्याचं झाड तुटून पडेल. मला लेक्चराक जाऊचा. एक मिनिट थांब. तुला हा डबा द्यायचा होता. सौदामिनी मॅडमने दिलेला आहे ना? हो. सर मका खूप म्हणजे खूप आनंद झालो. येत आहे आधी डबा देत आहे मग लेक्चराक जाईल. सरस्वती, तुझ्या चेहऱ्यावरचं गोड स्माइल पाहायला मी काहीही करायला तयार आहे. हा ठीक आहे, मी येऊन भेटतो. ओके बाय बाय. अंकिता काय करते? सोड मला तू. आरव, तू मला माझ्या प्रश्नाचं उत्तरच नाही दिलं अजून. हे बघ अंकिता, सोड मला. कोणीतरी बघितलं ना तर प्रॉब्लेम होईल. सोड. नाही बघणार. तुझं प्रेम आहे ना माझ्यावर? अंकिता अगं काय विचारतेस तू? आणि हे काय ठिकाण आहे का विचारण्याचं? आरव, प्रेमाला काळ वेळ ठिकाण जागा काहीच नसतं. आरव, मला माहितीये तुझं माझ्यावर प्रेम आहे. एकदा आय लव्ह यू बोल ना. अंकिता सोड, मला जाऊ दे. नाही सोडणार. सोड. नाही, तू आधी लव्ह यू बोल. अंकिता सोड, मला जाऊ दे.
अंकिता अगं इरा आणि येतल इकडेच येतात. त्यांनी जर पाहिलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. सोड मला जाऊ दे. नाही सोडणार. सोड. नाही आराम. सोड. नाही सोडणार. तू लव यू बोल ना आधी. अरे यार अंकिता. आराम. येस मिस्टर धर्माधिकारी, डोंट वरी. तसंही आपल्या पुण्याच्या फूड चेनचं अजून एक आउटलेट ओपन होत आहे. त्याचं ओपनिंग तुम्हीच करणार आहात. येस. धर्माधिकारी, मी तुमच्याशी नंतर बोलू का? हो हो, नक्की नक्की. थँक्यू. या ऑफकोर्स. बाय. ये. विशालने दिला ना? नाही होय. खाल्ला ना? अहो चेक तर करा. त्यांनी तुमचा आजचा डबो खाल्ला, ते छान जेवले. सिरियसली? थँक्यू सो मच. सौदा थँक्यू सो मच. हे फक्त आणि फक्त तुझ्यामुळे शक्य झालंय. तुला कळतंय का? मी तुझे आभार शब्दात व्यक्तच नाही करू शकत. अगं मी विचारच केला नव्हता की हे सगळं माझ्या आयुष्यात होईल, पण तू करून दाखवलंस. थँक्यू सो मच. मॅडम, सगळं नीट होतं ना. मी येते. हो. हेतल, अगं हे साधना वाघमारे पेशंट नंबर 4 यांचं सीबीसी नव्हतं करायचं ना? माने सर बोललेले नाही करायचं म्हणून. ते मला काय माहित नाही. हे बघ, मला माहितीये तुझं माझ्यावर प्रेम आहे, पण तू लव्ह यू बोलत नाहीयेस. तू मला आत्ताच्या आता लव्ह यू बोल, नाहीतर मी इथं उभी राहील आणि इराना आवाज देईन. उठू? नको 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 अंकिता. नाही नाही, उभी राहते ना. प्लीज असं नको करूस प्लीज. आय लव्ह यू. अरे खरं? तुला काही ऐकायला आलं? नाही ग, कुठे काय, तुझे ना कान वाजतायत. चल लवकर. आरव, लव्ह यू टू. हे काय होतं? हे भरत भेट वगैरे अचानक? काय चाललंय काय तुझं सौदा म्हणून? आर यू ओके? या सरस्वतीशी इतकं गोड गोड बोलायची काय गरज आहे? बर बर, मी तर म्हणतो बोल ना गोड. मिठे मिठे कसली मारतेस तिला? काय चाललंय नक्की तुझ्या मनात? हो सौदामिनी, तू डबल गेम खेळतेस. डबल गेम? लुक हू इज टॉकिंग.
तुझ्यासारखा डबल गेमर मी अजूनपर्यंत पाहिलेला नाहीये दुष्यंत. Is it? मग तू आता हे जे काय करतेस त्याला काय म्हणायचं? दुष्यंत चिल, जास्त लोड नको घेऊ रे. तुझ्या छोट्याशा मेंदूला ना नाही समजणार. मी सगळं प्लॅनिंग करून करतेय. मी तुला तिचा प्लॅन उद्ध्वस्त करायला सांगितला होता, पण तुला काही जमला नाही. मग दुसरा काय खेळी करतोय हे जाणून घ्यायचा तुला अधिकार नाही. अरे वा, हा डबा कोणासाठी? विशालसाठी का? आला का? वाव, डबा रिकामा आहे. हो, सरस्वतीमुळेच विशालने डबा संपवलाय आणि म्हणूनच मी तिला मिठी मारली. कळलं? गुड, हे तर चांगलंच झालं. हळूहळू विशाल सौदामिनीकडे परत येतोय, म्हणजे माझा मार्ग मोकळा. नको जास्त विचार कर. जा, जाऊन ते दळित्री क्लिनिक बंद करायचं काय करता येईल ना त्याचा विचार कर. निघ. किती बिंडोकेस रे तू दुष्यंत. माझा विशाल जर माझ्याकडे परत आला तर मी तुला डिवोर्स देईन असं वाटतंय तुला? तू अजून या सौदामिनीला नीट ओळखलं नाहीस. तू भले त्या गौतमीशी लग्न करण्याची स्वप्न रंगवत असशील, पण ते स्वप्न स्वप्नच राहणार. अजून माझा सूड बाकी आहे सरस्वती. तू आणि गौतमी तुम्हा सगळ्यांना बर्बाद केल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये. तुमच्या सगळ्यांचा हिशोब एकत्रच करणार आहे मी. माइंड इट. या. अरे भयो मॅडम, या 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 बसा. काय आज इकडे काय काय काम होतं? नाही बाबा. बाबा, आज आपण जा काय काम केलंय ना त्याचा मका खूप अभिमान वाटता. मी खूप 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 आनंदात आहे आणि तास तुमच्या वांगडा शेअर करूचा होता म्हणून होईल. अरे वा बाळा, पण ही तर सुरुवात आहे ग. एकदा तुम्ही तिकडे डॉक्टर झालात ना की मग बघ आपण किती भारी गोष्टी करू शकू. पण बयो मॅडम, नक्की हे एवढंच कारण होतं की अजून काही घडलंय? होय, घडली. बाबा, मी आधी तुमका सांगितलं नाही पण आत्ता सांगते. विशाल सर आणि सौदामिनी मॅडमचा नाता चांगला होत चालला. काय? पण विशाल तर खूप रागराग करायचा ना त्यांचा. होय, म्हणजे सौदामिनी मॅडम दिसतात तितक्या वाईट नाही. त्या जितक्या बाहेरून कठोर दिसतात ना तितक्याच खूप प्रेमळ आतून. वा, नाही पण असं असेल तर चांगलंच आहे. त्या मायलेकांना लवकरात लवकर एकत्र येऊ दे आणि सौदामिनी मॅडमला विशालसाठी एखादी मुलगी छान बघू दे. किंवा बयो तूच शोध ना त्याच्यासाठी एखादी छान मुलगी. काय ग, काय झालं? काय नाही बाबा. तुमका संध्याकाळी येऊ किती वाजतील? नाही ग, आज पॉसिबल होईल असं वाटत नाही. मला एक ऑपरेशन आहे नेमकं. आज जरा लेटच होईल. बरं ठीक आहे, मी मॅनेज करते. ओके. दादा, दादा, आरव दादा. अरे काय, कुठे हरवलायस तू? किती हाका मारतेय? काय हाका मारल्यास? मला ऐकूच नाही आल्या. बरं ठीक आहे, चल कॅन्टीनला चल. अगं नाही, नको, माझं लायब्ररीत काम आहे थोडं. तू जा. दादा, दादा आली मध्ये. हिरा, जाऊ दे. दादा ऐक ना, बाबांका आज उशीर होणारा. तुझी लवकर संपणार का ड्युटी? नाही, ऍक्च्युली माझी ड्युटी एक्सटेंड होणार आहे. ठीक आहे. इरा ऐक, आपल्या दोघींचा सेमच टायमिंग असा ड्युटीचा. लवकर झाला की आपण एकत्र जाऊ क्लिनिकला.
नाही मी नाही येणार आहे तुझ्यासोबत, आणि तू एकटी असताना तर अजिबात नाही. इरा अगं वेळ असेल तर जा ना त्याच्यासोबत. अरे पण मला नाही जायचंय. मी जाईन. दादा जाऊ दे, माका माहिती होता तिचं उत्तर. मी जाईन एकटी. सरस्वती, आता तू कशी जातेस तेच बघतो मी. तिथे तुमचे ते पेशंट्स तुमची वाट बघून बघून खोळंबून निघून जातील, आणि अशा ढेसाळ कारभाराचा डंका पिटून ते तर पुन्हा येणार नाहीतच, पण इतर कोणाला येऊही देणार नाहीत. आता तू बघच या दुष्यंतची कमाल. या काही टेस्ट आहेत, या टेस्ट करायच्यात आणि खाली गोळ्या दिल्या ते ट्रीटमेंट सुरू करायची. ओके, या सावकाश. विशाल सर, आज मी जरा लवकर जाईन, म्हणजे क्लिनिकवर जाण्याआधी पप्पा दादासोबत जाऊन पॅम्पलेट वाटायचे. सरस्वती, एवढी एनर्जी आणतेस कुठून तू? म्हणजे बघ ना, इथला सगळा अभ्यास किंवा हॉस्पिटलमधली कामं, घरी गेल्यानंतर इराच्या घरातली कामं, आत्ताच आपण सुरू केलेलं क्लिनिक, आणि हेच नाही तर वस्ती वस्तीत जाऊन जनजागृती. कसं मॅनेज करतेस तू? कौतुक आहे तुझं मला. सर, आपण जर ठरवलं ना आणि वेळेचं नियोजन केला तर सगळा जमता. आता तुम्हीच नाही का, हे काम करताच, मग क्लिनिक मध्ये येताच, घरी जाऊन जेवण बनवताच, म्हणजे आधी बनवायचाच. आता तर तुमका तुमच्या हक्काचा डबा मिळेल. सर, तुमका माहितीये, तुम्ही सौदामिनी मॅडमच्या हातचं डबो खाल्लास. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ना बघण्यासारखा होता. त्या खूप खुश आहेत. त्यांनी मिठीच मारली माका. सर, मी पण खूप खुश असेल. तुम्ही माझा ऐकलास. एका आईक तिच्या हक्काचा आनंद तिच्या होटावरती आणलास. थँक्यू सर, थँक्यू सो मच. सरस्वती, मी हे सगळं तुझ्यासाठी करतोय, तुला आनंदी बघण्यासाठी करतोय. तू खुश आहेस ना, मग बस. सर, तुम्ही एवढा सगळा केलास, मग हे तुम्ही सौदामिनी मॅडम का आई कधी म्हणशात? सरस्वती, मला नाही माहित, आणि प्लीज तू या गोष्टीसाठी मला टाइमलाईन नको देऊस. सॉरी सर. ठीक आहे, मी नाही देऊच आहे. तुमका हवं तेवढा वेळ घ्या. तुम्ही एवढा केला ह्याच खूप असं माझ्यासाठी. चला, मी येत आहे. ड्युटी संपून परत गार्डन मध्ये पण जाऊच. येत आहे. सर, एक विनंती करायची होती. तुम्ही डिपार्टमेंट ऑफ हेडची पोस्ट सोडलास काय? नाही, म्हणजे अजून तरी नाही, पण लवकरच मी ती पोस्ट पोटे सरांना हँडओव्हर करेन. ते टेक ओव्हर करतील. मग तुम्ही असा नका ना करू. ती पोस्ट तुमच्याकडेच ठेवा. ती पॉवर जर तुमच्याकडे असत ना, मग हे कार्डियक डिपार्टमेंट आणि आपल्या हॉस्पिटलचं खूप भला होईल. सरस्वती, मी माझ्या हिमतीवरती मिळवलेली पोस्ट अगदी आनंदाने स्वीकारेन, पण अशी कोणीतरी मेहरबानी करून मला दिलेली पोस्ट नकोय मला. सर, पण ती चुकीच्या हातात जाणार असत तर मग हे का नको? आणि याने आपल्याच पेशंटचा भला होणार असत तर मग ती जबाबदारी स्वीकारण्यात काय हरकत आहे ना? सर, कधी कधी ना खूप गोष्टी करायच्या असतात, पण त्यासाठी परमिशन लागते. परवानगीसाठी पोस्ट महत्वाची असते, आणि तीच पोस्ट जर तुमच्याकडे स्वतःहून चालत येत असत तर मग ती स्वीकारण्यात काय हरकत आहे? सर, तुम्ही ती पोस्ट हॉस्पिटलच्या भल्यासाठी वापरा. बघू, करतो विचार. सुमन, अगं आण कॉफी लवकर. किती वेळ? हॅलो, गौतमी देवसाके बोलते. हा, मला तुमच्याशी मेडिसिन बद्दल बोलायचं होतं. तुम्ही जी डिलिव्हरी करतात ती, कळलं ना मला काय म्हणायचं ते? एक मिनिट.
दिलीस ना कॉफी, जा आता. थंड होईत लवकर पिऊन घे. जा. किती स्टॉक हवाय तुम्हाला? सध्या जास्त नाही, पुढच्या 2 दिवसात 3 बॉक्सची रिक्वायरमेंट आहे आणि आणखी नंतर जास्त लागू शकतात. आणि माझं कमिशन? साधारण 35%. कुठे हवी आहे डिलिव्हरी? आधी भोईसर आणि नंतर मानगाव. ओके. मी थोड्या वेळात सांगते तुम्हाला. हा, जरा लवकर, अर्जंट आहे. 35% मार्जिन. यावेळी चांगलाच फायदा होणार आहे. गॉड, पण ती हॉस्पिटलमध्ये सौदामिनी आहे. एक तर ती डोक्यावर बसली आहे माझ्या, आणि दुष्यंतचं तिच्या पुढे काही चालत नाही. हे सगळं जर त्या सौदामिनीला कळलं ना तर झालं. माझं काही खरं नाही, ती सोडत नाही मला. काय करू? माझी वहिनी खयच्या डील बद्दल बोलता? पाणी खैतरी नक्कीच मुरता. नाही, एवढी चांगली डील वाया घालवून चालणार नाही. त्यासाठी मला लवकरच दुष्यंतला भेटावं लागेल. पण कसं भेटू? त्या सौदामिनीने मला दुष्यंतला माझा राग येईल असं वागायला सांगितलंय. काय करू? श्वास घ्या, सोडा. मोठा श्वास घ्या, सोडा. तुमचं काही काम आहे का? हो, पण तू तुझं काम कर, मी थांबते. हा, तू कर. श्वास घ्या, सोडा. काल ताप होता? हो होता. किती होता? 1 होता. ओके. सर्दी खोकला? हो आहे. ओके. इथे दुखतंय? हो. दुखतंय इथे? हो. व्हायरलच आहे. मी गोळ्या लिहून देतो, अँटीबायोटिक सुद्धा ऍड करतोय. बाहेरचं काही खायचं नाही. हा, घरातलं जेवण जेवायचं. वरण भात चालेल किंवा भाताची पेस्ट चालेल. गरम पाण्याने गुळण्या करायच्या, शक्यतो गरम पाणीच प्यायचं. आणि 2 दिवसानंतर काही लागलं तर मला सांग. मी गोळ्या देतो. हे घे. हो. नाव काय? भरत पवार. वय? 23. या गोळ्या या फॉलो करायच्या आणि 2 दिवसानंतर या काही लागलं. या, काळजी. काही काम आहे का तुमचं? थोडं पर्सनल बोलायचं होतं. बोलू? नको. हे हॉस्पिटल आहे. तुम्हाला जर का ऑफिशियली काही बोलायचं असेल तरच बोला. ठीक आहे. तुम्हाला काय बोलायचं आहे ते प्लीज मला सांगा, कारण माझ्याकडे जास्त वेळ नाहीये. हो हो. ऍक्च्युली ना, तुला पाहिल्यानंतर मला माझ्या बाबांचीच आठवण आली. तू अगदी तुझ्या आजोबांसारखा आहेस. पेशंटशी पोलाईट बोलणं, त्यांना छान तपासणं, त्यांना प्रत्येक गोष्ट शांतपणे समजावणं. अगदी तुझ्या आजोबांसारखा, दत्तात्रय दंडवतेंसारखा. विशाल, मला ऍक्च्युली दुसरंच काहीतरी बोलायचं होतं. मला दुसऱ्या पेशंटला आत बोलवायचं आहे. जास्त वेळ नाहीये माझ्याकडे. हो, आय कॅन अंडरस्टँड. विशाल, मी तुला जो टिफिन दिला तो तू खाल्लास, त्याच्यासाठी थँक्यू सो मच. म्हणजे मला अपेक्षाच नव्हती की तू माझ्या हातचं काही खाशील. बरं, आज तुला काय देऊ डब्यामध्ये? तुला आठवतं लहानपणी तुला कढी भात खूप आवडायचा, ते आणू?
तुला यासाठी विचारते कारण वेळेनुसार लोकांच्या आवडीनिवडी बदलतात. जशी माझी बदलली आवड निवड आणि सगळं चुकलं. तुझी आवड निवड पण बदलली असेल ना जेवणाची, म्हणून विचारलं. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला तुम्हाला हवं ते आणा. खरंच? खरंच? ठीक आहे. मी निघू? ठीक आहे. नेक्स्ट. शांतता शांतता राखा. अजिबात कोणी गडबड गोंधळ करू नका. सगळ्यांनी शांत राहा. ओ जाडे दादा खाली बसून घ्यावा ना. ओ जाडे नाही गाडे गाडे. होय काय? तर काय माझं जरा मेमरी लॉसचा प्रॉब्लेम हो माडे दादा. तर जाऊ दे तुम्ही बसून घ्या. सगळे बसून घ्या बसून घ्या. आणि हे बघा कोणी टेन्शन घेऊ नको. सगळ्यांचा इलाज होतलो. हा सगळी गाणी वाचतली. हा ए पप्या, तू काय रे करतो रे इथं? काय करतोस म्हणजे? अरे ह्या सगळं आपलाच असा. काय हे समजा तुझं भारतीय आरोग्य सेवा केंद्र? अरे माझा म्हणजे माझ्या बहिणीचा असा, म्हणजे माझाच ना. आणि मी ह्याचो कम्प्युटर असाय. गप तू काहीतरी चोरायला आला असेल इथं. हे हळू बोल. अरे सगळ्यांसमोर बोलू नको. मग खरं खरं सांग काय चोरायला आलाय इथं? म्हणजे तुका सांगलंय ना. अरे दोन्ही कामं वेगवेगळे असत. आपलो बिझनेस वेगळो आणि ह्या काम वेगळा असा. अरे कसा माझी बहीण आहे ना, ती तिचे भाऊ बाबा हे सगळे डॉक्टर असत आणि त्यांनी मिळून ह्या सेवा केंद्र चालू केल्याने असा. काय? हा डॉक्टर चोराची बहीण आणि बहीण चोराची डॉक्टर? अरे तुका सांगलंय ना दोन्ही प्रोफेशन वेगवेगळे असत. आणि मी ह्याचो कम्प्युटर असे. कॉम्प्युटर? अरे तो कम्प्युटर नाही, डॉक्टरांच्या सोबत असता बघ तो गोळे देता तो कम्प्युटर. अच्छा अच्छा तसं असेल तर तू चांगलं काम करतो रे बाबा. थँक्यू थँक्यू. अरे वहिनी का पण घेऊन येलास? हो रे तिला बरं नाही रे. वा वा वा. मग हे बसून घेवा डॉक्टर येतील एवढ्यात. हो हा जावा. चौकशी करू होय. लोक जमले तरी डॉक्टरचा पत्त्या नाही. डॉक्टर खया कॉल करून बघते आधी. वैभवी बेड नंबर 5च्या पेशंटचे ना युरिन कल्चरचे रिपोर्ट्स आहेत. तर तू डॉक्टरांका दाखवून दे. बर पण बयो त्या 3 नंबर बेडच्या पेशंटच्या कॅल्शियम रिपोर्टचं काय? ता मी सरांशी उद्या बोलून घेते. हा बर. दादा ऐक चल मी आता निघतोय. आपल्या क्लिनिक मध्ये पेशंट येऊन थांबले असतील. हा माका निघू खोया. ठीक आहे तू हो पुढे. माझी ड्युटी संपली की मी पण जॉईन होतो. ठीक आहे? ठीक आहे. सरस्वती एक घाईतेस? सर माझी ड्युटी संपली आहे म्हणून निघत होता. आय नो दॅट. हेच सांगायला आलो होतो. आपल्याकडे 2 इमर्जन्सी पेशंट आले. हार्ट पेशंटची अँजिओप्लास्टी झाली. सो नेमका आज आपल्याकडे स्टाफ कमी आहे. तुला थांबावं लागेल. सर ऍक्च्युली मग बरं अँजिओप्लास्टीचे जे रिपोर्ट्स आहेत ते पोटे तुम्हाला सांगतीलच. हॅव अ डिस्कशन विथ देम. आणि मग पुढे जी काही लाईन ऑफ ट्रीटमेंट करायची आहे ती तुम्हीच ठरवा. ओके? सर ऐका ना आज ना माका आमच्या क्लिनिक मध्ये जाऊ खोया. म्हणजे आज बाबांची आणि विशाल सरांची पण एक्स्ट्रा ड्युटी असा ना. दादा पण हयच असा म्हणून माकाच थंय जाऊ खोया. कम ऑन सरस्वती आता ही कारण तुम्हाला सांगणार का?
बघ सरस्वती, बाहेर तू कितीही क्लिनिक उघडलीस ना तरी नेहमीच तुझी फर्स्ट प्रायोरिटी आपलं हॉस्पिटलच असणार आहे, राईट? होय सर, पण ते थंयचे पेशंट्स. इथे हार्ट पेशंट्स पेक्षा सर्दी खोकल्याचे पेशंट जास्ती महत्वाचं वाटतं तुला? सर, पण त्यांनी आमच्यावरती एवढा विश्वास टाकला आणि ते थंय येऊन थांबले असतात. हो, मग इथल्या पेशंट्सनी टाकलेल्या विश्वासाचं काय डॉक्टर सरस्वती? ओ खमो, आता ह्या गोष्टीवर मला डिबेट करायचं नाही, प्लीज जस्ट ट्राय अँड अंडरस्टँड. कुठे येतील? मी येईन थोड्यात. ओके, तुम्हाला सगळं समजावून सांगतील, पण आज तुला एक्स्ट्रा आवर्स करावेच लागतील. सर, पण प्लीज. डॉक्टर व्हायचंय ना तुला? मग सगळ्यात आधी हा रूल लक्षात ठेव, डॉक्टर्सनी कधीही एक्सक्युजेस द्यायचे नसतात. अँड फॉर यू ऑल, डॉक्टर्सचं काम कधीही संपत नाही. ओके, मी येतोच थोड्या वेळ, पोटे येतीलच. बी रेडी. ओके सर, मी आहे ना इथे, मी करेन सगळं हँडल. प्लीज तिला जाऊ द्या ना. येस यंग मॅन, तू तर आहेसच, पण तुला दिलेली कामं तू कर ना. तिला सांगितलेली कामं तिला करू दे. ओके, नो मोर डिस्कशन्स. इज इट ऑल क्लिअर? थँक यू.